एकदा सांगलीचे संस्थानिक तात्यासाहेब पटवर्धन यांनी पुन्हा एकदा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची परीक्षा घेण्याचे ठरविले। त्या दृष्टीने त्यांनी स्वामींना अर्पण केलेल्या पेढ्यांमध्ये अतिशय गुपचूपपणे सुवर्ण अंगठ्या 2 त्यात ठेवलेल्या होत्या की ज्या फक्त तात्यासाहेबांनाच माहिती होत्या, इतर कोणालाही दिसत नव्हत्या। ज्या वेळेला श्री स्वामी समर्थांपुढे त्या अर्पण केल्या तेव्हा श्री स्वामी समर्थ त्या पेढ्याकडे काहीशे निर्विकार निरीच्छपणे निर्लोभी वृत्तीने पाहत तात्यासाहेबांना म्हणाले, अरे आम्हा संन्याशाची काय परीक्षा पाहतोस? आमच्या दृष्टीने तू त्या पेढ्यामध्ये ठेवलेल्या सुवर्ण अंगठ्या ह्या तर दगडमातीसारख्या आहे। आमच्या दृष्टीने त्या मातीमोल आहे, तू त्या उचल। श्री स्वामी समर्थांच्या उद्गारांचा विपरीत असा अनुभव तात्यासाहेब पटवर्धनांना आला। त्यावेळेला स्वामी समर्थांकडे बघत ते म्हणाले की खरोखर आपण निर्मोही निरीच्छ साक्षात भगवंत आहात याची मला प्रचिती आली। आजपर्यंत आलेले साधू संतांच्या अनुभवापेक्षा आपण पूर्णतः वेगळे आहात। आपल्या परमपवित्र अशा दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मला आज वाटते, असे म्हणून तात्यासाहेब पटवर्धन हे श्री स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घालते झाले।